आरसा असतो ना आपला, आपण आरशात बघतो तशा प्रकारे गुळगुळीत असतं, तसं गुळगुळीत असायला पाहिजे. खडबडीत या ठिकाणी नसतं. जर कार्बन असेल तर तो कार्बन काढायचा असतो आणि चेकिंग करायची असते, म्हणजे हा सरफेस चांगला आहे किंवा नाही, याच्यामध्ये वारपेज वगैरे आलेलं आहे का, म्हणजे वेडवाकडं झालं आहे का. कारण इंजिन एकदा चालू केलं की या ठिकाणी ह्या एरियामध्ये टेम्परेचर जास्त असतं, तर इथला भाग काय होत असतो, गरम होत असतो. तर याच्या व्यतिरिक्त इकडचा भागसुद्धा गरम होतो आणि काय होतं, त्याच्यामध्ये आकार बदलण्याची शक्यता असते. कुठली वस्तू गरम केल्यानंतर काय होत असतं, एखाद्या वेळेस प्रमाणापेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर त्याचा आकार बिघडतो आणि या ठिकाणी बिघडलेला आकार चालत नाही. तर इथला हा जो सरफेस आहे तुम्हाला चेक करावा लागतो. तर स्ट्रेट एज घ्यायचं, चेकिंग करण्याकरता काय घ्यायचं, स्ट्रेट एज म्हणजे जाड असे पट्टी असते ती ठेवायची अशी तिरपी. ठेवल्यानंतर काय करायचं, फिलर गेज घ्यायचा आणि तो फिलर गेज काय करायचा, इथं घालायचा आणि प्रत्येक ठिकाणी 3 नंबर 2 नंबर 1 नंबर हा पृष्ठभाग कम्प्लिटली काय करायचा, चेक करायचा. कुठं जर वारपेज नसेल तर वापरायला काय अडचण नाही, पण थोडं वारपेज जर असेल तर याला काय करायचं, थोडंफार ग्राइंडिंग करून वापरलं तरी चालतं. पण प्रमाणापेक्षा जर बेंड असेल, वाकडं जर वारपेज झालं असेल तर ते हेड वापरायचं नाही. आता या ठिकाणी सीट आहे बघायचं, वाल्व सीट, याला काय म्हटलं जातं, वाल्व सीट. तर हे वाल्व सीट आपण लॅपिंग केलेलं आहे, चकचकीत आहे. तर इथं थोडं जरी खड्डा असेल तरीसुद्धा काय होत असतं, इथून हवा, गॅस, फ्युअल लीक होत असतं. आता या ठिकाणी याचा कंबशन चेंबर कुठं असेल, पिस्टनवरती असेल. कारण हे जे इंजिन आहे कुठलं आहे, DI इंजिन आहे, डायरेक्ट इंजेक्शन इंजिन आहे. त्यामुळं या इंजिनमधला जो कंबशन चेंबर आहे, ज्वलन कोठडी जी आहे ती त्याच्यामधले DI इंजिनमध्ये, म्हणजेच ज्वलन कोठडी पिस्टन हेडवरती बनवलेली आहे, हेडमध्ये नाही. इनडायरेक्ट इंजिन असेल तर कंबशन चेंबर कुठं असतं, सिलेंडर हेडमध्ये असतं. जनरली ट्रॅक्टरमध्ये, ट्रकमध्ये कंबशन चेंबर कुठं असतो, पिस्टन हेडवरती तयार केलेला असतो. म्हणजे ज्वलन कोठडी कुठं असते, पिस्टन हेडवरती असते. म्हणजे स्फोट नेमका ॲक्च्युली कुठं होतो, पिस्टन हेडवरतीच होत असतो. आणि ट्रॅक्टरमधले, ट्रकमधले जनरली पिस्टन जे आहेत इरेग्युलर हेड असलेले आहेत. इरेग्युलर हेड म्हणजे हे इरेग्युलर म्हणजे शंकू आकारात येतं बघा, खड्डा आणि आतमध्ये परत उंचवटा असा शंकू आकारात, त्याला काय म्हटलं जातं, इरेग्युलर हेड पिस्टन. तर ते DI इंजिनमधलं येतं. तर एवढा भाग आपल्या लक्षात आला. त्यानंतर इथं ही पाईप आहे, वॉटर पाईप आहे, ही कुठली आहे, वॉटर पाईप आहे. त्यानंतर बायपास पाईप पण इथं असते, वॉटर पंपाच्या लगत काय केले असते, ब्लॉकमध्ये बायपास पाईप असते, पण इथे या ठिकाणी कट झालेला आहे. ओके, जरा ही क्लोजिंग कॅप इथं ठिकाणी दाखव, क्लोजिंग कॅप, ही वॉटर जॅकेटची क्लोजिंग कॅप आहे. याला काय म्हटलं जातं, क्लोजिंग कॅप. की काढली तर काय होतं, खराब होत असते, परत नवीन बसवावं लागते. इथे एक आहे, इथे एक आहे, इथं पण क्लोजिंग कॅप आहे. याला काय म्हटलं जातं, क्लोजिंग कॅप. वॉटर जॅकेटचा संबंध असतो विथ, अजून याच्यामध्ये खालून ऑइल हे वर येत असतं, म्हणजे ऑइल संपमधलं ऑइल काय होत असतं, वर येत असतं. आणि आतल्या आत इंटरनल पॅसेज असतं ऑइलचं. ब्लॉकमधनं काय होतं, ऑइल हे सिलेंडर हेडमध्ये असलेली जी रॉकर असेंब्ली आहे. आता रॉकर असेंब्ली कुठं असते, इथं आपण बसवतो, काय करतो, एवढ्या पट्ट्यात रॉकर असेंब्ली बसवतो. तर त्या रॉकरला, त्यानंतर या वाल्व गाईडला वंगण व्हायला पाहिजे. याकरता काय होतं, या हेडमधनंच एक ऑइल होल असतं, त्या ऑइल होलमधनं काय होतं, ऑइल प्रेशरनं इथं येतं आणि रॉकर असेंब्लीला, वाल्वला, गाईडला वंगण करून ते परत ऑइल काय होतं, रॉकरच्या शाफ्टला वंगण करून हे जे छिद्र मोठं मोठं दिसते बघा, इथं आपण काय करतो, पुशरॉड बसवतो. तर त्या पुशरॉडद्वारे ते ऑइल परत खाली काय होतं, कॅम्प शाफ्टकडे जातं आणि कॅम्पला ब्लॉक टॅपेटला ऑइल करून ते ऑइल परत ऑइल सबमध्ये जातं. अशी क्रिया सतत चालू असते. म्हणजे या हेडला भरपूर काम आहे. तापमान सहन करणे, कॉम्प्रेशन प्रेशर सहन करणे, त्यानंतर हवा लीक होऊ न देणे, फ्युअल लीक होऊ न देणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची भरपूर कामं या सिलेंडर हेडला पूर्णपणे करावे लागतात. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो, दंडगोलाकृती झाकण.
पण जनरली आपण काय म्हणतो, शब्द आपल्या तोंडामध्ये पडलेला आहे सिलेंडर हेड, त्यामुळे आपण याला काय म्हणतो सिलेंडर हेड. ओके, अशा प्रकारे आपण या ठिकाणी या सिलेंडर हेडची माहिती बघितली. बाकी आपण तिथं खोललेला भाग आपण बघूया.